आपली हक्काची कार असावी असं प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाला वाटतं. पै पै जोडून कार खरेदी केली आणि त्यानंतर नागपूरमधल्या राड्यामध्ये अवघ्या काही मिनिटांमध्ये ती कार जळून खाक झाली. हे नुकसान कोण भरून देईल असा सवाल श्वेता दहिकर आता विचारतायत. गेली अनेक वर्ष याच वस्तीत राहत असताना अशी परिस्थिती कधीच पाहिली नव्हती, अशी प्रतिक्रिया दहिकर मायलेकानं दिली आहे. माझ्यासोबत श्वेता दहिकर आहेत आणि त्यांचा मुलगा हर्ष दहिकर आहेत. काल दोघे हे एकटेच घरी होते, बाकी घरची मंडळी जी आहे ती कामानिमित्ताने बाहेर होती. कशी परिस्थिती झाली होती, किती तणाव झाला होता काल? खूप भयानक म्हणजे खूप भीती वाटत होती अशी घरात की आणि फक्त आम्ही दोघे जणच होतो आणि घरचे लोक घरी अजून परत यायचे होते. म्हणजे तो वेळ इतका होता की दगडफेक, शिव्या खूप ओरडत होते ते लोक खूप जास्त. आणि आपल्या गाडीवर तर कित्येक जणांनी मारलं, जे कुंड्या उचलून दगड गट्टूचे तुकडे करून त्यांनी गोटे फेकलेले आहेत. हर्ष कुठं, तुमचा मुलगा तेव्हा कुठं होता आणि काय स्थिती निर्माण झाली? क्लासला गेलेला होता हा आणि क्लासवरून घरी यायचा होता. म्हणजे तो यायचा होता म्हणून अजून भीती होती की. आणि गल्लीतच खूप सारं सुरू होतं, म्हणजे खूप फिरत होती मुलं असं. आणि संध्याकाळी किती वाजल्यापासून ही अशांतता निर्माण? 7च्या नंतर सुरू झालं. हे 7:40 पासून सुरू झालं, 7च्या नंतर सुरू झालं त्यांचं फिरणं हे ते बस. मग तुम्ही मुलाला, हर्षला घरी बोलवण्यासाठी किती प्रयत्न केले? खूप फोन केले फटाफट की क्लास सुटला असेल की नसेल, तू ये पटकन घरी ये फक्त बस. तो घरी येतपर्यंत म्हणजे वाटच बघत होती, दारात उभी होऊन वाट बघत होती की तो आला पाहिजे. हर्ष, कुठल्या परिस्थितीमध्ये घरापर्यंत काल तू पोहोचला? मी काल आलो तर खूप जास्त गर्दी होती, पूर्ण जाम होता रस्त्याभर आणि लोक ओरडत होते, हे मारत होते, सर्व करत होते. पोलीसवाले होते खूप सारे, सर्व दुकानं वगैरे सर्व बंद होते. मग आलो घरी की आपली इतकी मोठी गाडी आपण इतक्या मेहनतीच्या पैशांनी आपण घेतलेली आहे आणि आता ती अशी करून ठेवली त्यांनी अर्धा तासा 1 तासामध्ये. म्हणजे त्याचं खूप जास्त वाईट वाटत आहे की आता असं सरकारने काही आपल्याला मदत केली पाहिजे. आता ती तरी अपेक्षा आपण करूच शकतो आणि केलीच पाहिजे त्यांनी. मात्र आर्थिक नुकसान जो झालेला आहे त्याचा काय, असे अनेक प्रश्न या मध्यमवर्गीय कुटुंबांसमोर निर्माण झालेले आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.